मित्रांनो, आता सरकार तुम्हाला 4 शेळ्या प्लस 1 बोकड 75% अनुदानावर देणार आहे। हो मित्रांनो, राज्य सरकारने पोखरा योजनेअंतर्गत शेळी पालन योजना सुरू केलेली आहे। या योजनेअंतर्गत तुम्हाला 4 शेळ्या प्लस 1 बोकड दिला जाणार आहे, तेही 75% अनुदानावर। कोण कोण शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत, अर्ज कसा करायचा आणि जी निवडीची निकष आहेत तर ते काय आहेत, कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। त्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा। जरी चॅनलला नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राइब करून ठेवा। मित्रांनो, शेळी पालन योजना ही ग्रामीण रोजगार किंवा भूमिहीन घटकांना आर्थिक सहाय्य आणि शेतकऱ्यांसाठी पर्यायी उत्पन्न देणारा एक उपयुक्त कार्यक्रम आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला जे शेळी पालन योजनेअंतर्गत 4 शेळ्या दिले जाणार आहेत प्लस 1 बोकड देण्यात जाणार आहे, यासाठी जे खरेदीचे नियम, त्यानंतर कशा पद्धतीने अर्ज करायचा याची सविस्तर माहिती तर देणारच आहे। त्याचबरोबर अर्ज कुठे करायचा हे सुद्धा सांगणार आहे। मित्रांनो, शेळी पालन योजना ही मुख्यतः भूमिहीन, विधवा, घटस्फोटित महिला आणि ग्रामीण युवकांना छोटे व्यवसाय सुरू करून स्वावलंबन देण्यासाठी आहे। योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 4 शेळी आणि 1 बोकड असा समूह खरेदीसाठी अनुदान दिलं जातं। यामुळे कमी गुंतवणुकीतून सतत उत्पन्नाची संधी तयार होते। या उपक्रमातून स्थानिक रोजगार निर्मिती व घर खर्चात वाढ होण्याचा उद्देश आहे। शेतकरी मित्रांनो, शेळी पालन योजनेअंतर्गत खरेदी केलेल्या समूहावर अनुमत मापदंडानुसार 75% पर्यंतचं अनुदान हे दिलं जातं। राज्य योजना संदर्भानुसार ही बदलू शकते। यामध्ये प्रजनन, उत्पन्न किंवा स्थानिक जातीनुसार दर वेगळे असू शकतात आणि समूहावर 3 वर्षासाठी विमा बंधनकारक असते। अनुदानाची अंमलबजावणी आणि खरेदी सिमतीचे पालन हे तालुका मंडळ स्तरावर करण्यात येते। आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तो तुमच्या मनात सुद्धा पडला असेल, ते म्हणजे या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो, यासाठी पात्रता काय आहे। तर गावातील भूमिहीत कुटुंबातील महिला, विधवा किंवा घटस्फोटित महिला या योजनेसाठी पात्र आहे। त्यानंतर कायमचे रहिवासी आणि स्थानिक पातळीवरील नोंदणीकृत लाभार्थी सुद्धा या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतात। यापूर्वी इतर सरकारी योजनातून हा लाभ घेतलेला नसला पाहिजे। अर्जासाठी आवश्यक तपशील जसे की आधार कार्ड, गाव पत्ता, बँक खाते इत्यादी पुरवणं बंधनकारक राहील। आता खरेदीचे निकष सुद्धा राज्य सरकारने दिलेले आहेत। काय जबाबदाऱ्या तुमच्या असणार आहे, तर खरेदी स्थानिक किंवा सरकारी मान्यता प्राप्त मंडी आणि विकास महामंडळाद्वारे करणे अनिवार्य राहील। अर्जदाराने खरेदीची पेमेंट, खरेदी किमतीची पावती व संबंधित कागदपत्रे संकेतस्थळावर अपलोड करणं आवश्यक राहील। खरेदीनंतर पशु टॅगिंग म्हणजे भारत पशुधन NDLM करणे बंधनकारक आहे, जेणेकरून पशूंची डिजिटल ओळख व विमा अनुदानाची नोंद सुरक्षित राहील। मित्रांनो, सरकार यासाठी तुम्हाला इन्शुरन्स सुद्धा देणार आहे। त्यात शेळी पालन गटासाठी 3 वर्षाचा विमा करणे अनिवार्य असतो। या विम्यामुळे मृत पशूंच्या बदल्यात पुनः खरेदीसाठी मदत मिळते। केंद्र राज्याच्या विविध कार्यक्रमातून सवलती किंवा सबसिडी उपलब्ध असू शकते। त्यामुळे अर्ज करताना स्थानिक जिल्हा कृषी किंवा पशुवर्धन कार्यालयाशी तुम्ही संपर्क साधावा लागेल। आता अत्यंत महत्त्वाचा आणि शेवटचा प्रश्न तो म्हणजे अर्ज प्रक्रिया याची कशा पद्धतीने असणार आहे, तर स्थानिक पंचायत तालुका कार्यालयातून किंवा पोखरा DBT पोर्टलवर तुम्हाला याचा जो अर्ज आहे तर तो करावा लागेल। आवश्यक कागदपत्रे काय लागतील, तर आधार कार्ड, बँक तपशील, रहिवासी प्रमाणपत्र अपलोड करणं गरजेचं राहील। मंजुरीनंतर समूह खरेदीची व्यवस्था करा। मान्यता प्राप्त मंडी किंवा विकास महामंडळाकडून तुम्ही ते खरेदी करू शकतात। खरेदीची पावती, विमा आणि टॅगिंग नोंद संकेतस्थळावर अपलोड करा। मोका तपासणी व अनुदान रुंदवणी प्रक्रिया पूर्ण होईल। तर अशा पद्धतीने याची अर्ज प्रक्रिया ही राबवली जाईल। आता तुम्हाला अर्ज करण्याचा प्रश्न पडला असेल तर पोखरा योजनेचं जो 2.0 पोखरा योजना सुरू झालेली आहे तर त्याच्या ऑफिशियल पोर्टलवर जाऊन तुम्हाला लॉग इन करून अर्ज करायचा आहे। त्या वेबसाईटची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली, सो तिथे क्लिक करून तुम्ही लॉग इन करू शकतात। त्यानंतर त्यांचा फोन नंबर सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, त्यावरही तुम्ही कॉल करून अधिक माहिती जाणून घेऊ शकतात। व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला जास्त शेतकरी मित्रांपर्यंत नक्कीच फॉरवर्ड करा, लाईक करा आणि अशाच पुढच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो।